सिद्धारूढ स्वामी प्रकरण 18। ते गेल्यावर त्यांच्यापैकी 3 शिष्य पुनः परत येऊन स्वामीस सांगू लागले की तुम्ही आम्हास ब्रह्मोपदेश करणे योग्य नाही, कारण अप्रत्यक्ष असलेली व कधी ऐकलेली वाक्ये ऐकून आमचे मन अभावरूप होते, सद्भावरूप होत नाही। अवधूत म्हणाले, मन शून्यात लय होते किंवा ज्ञानशून्यात लय होते। ज्ञानशून्यात लय होते असे म्हणू नये, ते लय होते असे म्हणू नये। ते लय होते असे म्हटले तर समजलेली गोष्ट नाहीशी होईल, तसे अनुभवास येत नाही। याकरिता ज्ञानलयरहित आहे म्हणून शून्य भाव सद्भाव म्हणावा। हे ऐकून शिष्य म्हणाले, तुमचे सांगणे असे आहे की आम्ही गरीब आम्ही राजासारखे होऊ। अवधूत सांगू लागले की पित्त झालेल्या राजाला आपणच तळवार रामोशी अशी भ्रांती होते, तशी तुमची भ्रांती आहे। तेव्हा ते म्हणाले, तुमची स्थिती निराळी व आमची स्थिती निराळी। आरूढ म्हणाले, ह्या दोन्ही स्थितीला विशेषण नसल्यामुळे असलेल्या निर्विशेषण स्थितीतला आत्मा उजेड आणि अंधार समजणाऱ्या आकाशाच्या निर्मलत्वाप्रमाणे निर्मलरूप आहे। हे ऐकून ते आम्हाला अनुभव आला नाही असे म्हणाले। अवधूत म्हणाले, सांगितले एवढे विसरू नका। ते असो, विद्यापंडित का होऊ नये म्हणाल तर पांडित्य अभिमानाला कारण होते। ते म्हणाले, अभिमान असला तर काय झाले? अवधूत म्हणाले, विद्यागर्वापासून पंडित ब्रह्मराक्षसाच्या जन्मास जातात। ते समजून घेऊन काही पंडित भयाने विद्यागर्व सोडून देतील तर बरे। हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले आणि आम्हाला ब्रह्मस्थिती मिळेल असा आशीर्वाद द्यावा असे म्हणाले। तेव्हा तुमची भावना चांगली असेल तर तसे होईल असा आशीर्वाद देऊन अभयहस्त त्यांचे शिरी ठेवून चालते झाले। अवधूत हे तेथून निघून अहिल्या घाटावर येऊन तेथे क्षणभर विसावा घेऊन नंतर नारघाट पाहून तेथून चौसक्ती घाटावरून पांडेश्वर घाटाला येऊन चक्की घाट पाहून महास्मशान घाटास जाऊन तेथे शिवालयात महादेवाची मूर्ती पाहून तेथून यक्षराजाच्या घाटास येऊन नंतर लोलार्क घाट पाहून काशी संगम घाटास जाऊन आनंदाने थोडा विसावा घेऊन नंगा घाटावर जाऊन बसले। तेथे एक नंगा बैरागी येऊन विचारू लागला की वस्त्रे धारण करणाराला काळजी असते, सुख नसते। तू साधू असून तुला वस्त्रे कशाला पाहिजे? अवधूत म्हणाले, वस्त्रे वर्ज्य केलेल्या तुला स्पर्श जाणणाऱ्या इंद्रिय विषयाच्या संयोगापासून सुखदुःख होते किंवा नाही? नंगा म्हणाला, प्रारब्धाने व्यवहार चालला असता शांतता असेल तर सुख दुःख नाही। सिद्धारूढ म्हणाले, तर मग शांतताच सुखाचे साधन होय। पांघरून घेणे हे सुखाचे साधन नव्हे। बैरागी म्हणाला, मू दिवाणा दिल शियाना म्हणजे वर खोयासारखा दिसतोस, पण आत शहाणा असून ब्रह्मनिष्ठा आहेस, असे म्हणत निघून गेला। अवधूत तेथून निघून व्यासकाशी म्हणतात त्या रामनगरास जाऊन राजाच्या पक्क्या तलावावर बसून क्षणभर विश्रांती घेऊन गिरिजादेवीच्या देवालयात जाऊन निर्विकार समाधिस्थ होऊन राहिले। इतक्यात देवीचा पुजारी येऊन आरूढास पाहून म्हणाला, हा अतिथी कित्येक दिवसांचा उपाशी असावा, कारण याचे पोट अगदी पाठीस लागले आहे। हे ऐकून आरूढ मनात म्हणाले की व्यासमुनींनी काशीत 3 दिवस भिक्षा मागितली, भिक्षा मिळाली नाही, म्हणून काशीला नाना प्रकारांनी तुच्छ केल्यामुळे काशी बाहेर जा असा परमात्म्याने त्याला शाप दिल्याने ते जसे उपाशी बाहेर पडले त्याप्रमाणेच मी आज 3 दिवस उपाशी असून आज इथे आलो आहे। इथे प्रारब्ध परिचारक काय करतो पाहू असा विचार करीत आहे। इतक्यात पुजारी म्हणाला, हे अतिथी तू कोण आहेस? अवधूत म्हणाले, तुला तू जाणलेस तर तू जो कोण आहेस तोच मी आहे। तर मग जेवण करतोस काय? तू जेवलास तर मी जेवतो। पुजारी म्हणाला, मला भूक लागली आहे, घरी जाऊया। पुजाऱ्याने घरी जाऊन मालपुवा वगैरे पक्वान्ने राजाच्या भोजनशाळेत पाहिजे तेवढी आणली। ते दोघे भोजन करीत बसले आहेत। इतक्यात आसपासचे बरेच अतिथी गोळा झाले, तेही त्यांच्या बरोबर जेवून तृप्त झाले। मग स्वामी पंचक्रोश यात्रेस निघाले।